महापालिका कॉन्ट्रॅक्टर्सच्या मते सध्या बाजारामध्ये डांबराचा तुटवडा जाणवत असून आवश्यक प्रमाणामध्ये अखाती देशामधील युद्धजन्य परिस्थितीमुळे डांबर, सिमेंट, पेट्रोलियम असोसिएशनचं काम हे बंद पुरवठा होत आहे. त्यामुळे सुरू असलेल्या पदार्थांचे दर हे वाढले आहेत. परिणामी सोलापूर महापालिकेच्या कामांवरती मोठा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. डांबराचे आणि सिमेंटचे भाव स्थिर होईपर्यंत महापालिकेच्या विभागाकडून रेट हे ॲनालिसिस करून त्याच्या बाजारभावाप्रमाणे ठेकेदारांना दर देण्यात यावेत. आता काम करणं अवघड होणार आहे अशी मागणी करताना सोलापूर महापालिका कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे तसे न झाल्यास काम बंद करण्याचा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला आहे. सोलापूर महापालिका कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष RK दुधाळ यांनी महापालिका आयुक्तांना सोमवारी या संदर्भामध्ये असोसिएशनच्या पदाधिकारी यांचा इशारा शिष्टमंडळांना त्यांनी निवेदन दिलं आहे. शिवाय विविध वस्तूंचे दर बाजारभावानुसार न मिळाल्यास शहरामधील कॉन्ट्रॅक्टर्सची कामं बंदचा इशारा त्यांनी दिला आहे. शहरात विविध विकास योजनेअंतर्गत सध्या डांबरी रस्ते, काँक्रीट रस्ते आणि इतर बांधकामांची कामं सुरू आहेत. मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे डांबराच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली. त्यासोबतच सिमेंट आणि डिझेलचे दरही सातत्यानं वाढत असल्यानं कामाचा खर्च हा प्रचंड वाढला आहे आणि ठेकेदारांची कामं ही वेळेत पूर्ण करणं कठीण झालं आहे. अशा परिस्थितीमध्ये जुने दर लागू ठेवून काम करणं आर्थिकदृष्ट्या अशक्य असल्यानं त्यांनी स्पष्ट केलं आहे. डांबर, सिमेंट आणि पेट्रोलियम पदार्थाच्या सध्याच्या बाजारभावानुसार रेट हे ॲनालिसिस करून नवीन दर लागू करावेत. जोपर्यंत हे दर स्थिर होत नाही तोपर्यंत वाढीव दरानुसारच कामं देण्यात यावी, अन्यथा ठेकेदारांना कामं ही थांबवावी लागतील असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन काय भूमिका घेतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. शहरामधील विकास कामं सुरळीत ठेवण्यासाठी लवकरच तोडगा निघण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते. महापालिका अंतर्गत शहरामधील विविध विकास कामं, देखभाल, दुरुस्ती कामं आणि इतर कामं मक्तेदारांकडून सर्व झोन तसेच मुख्य कार्यालय, नगर अभियंता, सार्वजनिक आरोग्य अभियंता यांच्याकडून वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार पूर्ण करण्यात आलेत. 31 मार्च अखेर सर्व कामांची बिलं ही जानेवारीपासून अदा करण्यात आलेली नाहीत आणि मक्तेदारांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. मक्तेदारांची सर्व थकीत बिलं तातडीनं अदा करण्यात यावी, अन्यथा नाईलाजास्तव 1 मे पासून सर्व कामं बंद ठेवावी लागतील असा इशारा संघटनेच्या वतीनं देण्यात आला आहे.